Hello friends, this is Jayalakshmi classes conducting courses through online. The courses which are offered: English grammar, English speaking, CBSE 1st to 10th, SSC 1st to 10th, Marathi medium, English medium, NIOS, ICSE and lots more. This English grammar lecture is also useful for competitive exam like banking, RRB, UPSC and MPSC. So student, if you like this video, share it, like it and subscribe it for the further notifications and updates. So जैसे कि मैंने आपको पहले भी बताया था, ये सिर्फ स्कूल गोइंग बच्चों के लिए नहीं है, ये उन सभी व्यक्तियों के लिए है जो इंग्लिश ग्रामर में प्रॉब्लम फेस करता है. तो आज का लेक्चर शुरू करते हैं. उससे पहले मैं बता दूं कि हमने पिछले लेक्चर में प्रोनाउन का एक टाइप देखा था, प्रोनाउन का मिनिंग देखा था, है ना. आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रोनाउनचं मिनिंग बघितलं होतं, ते परत एकदा बघूया. तर द प्रोनाउन इज अ वर्ड विच सबस्टिट्यूट और रिप्लेस दी नाउन. प्रोनाउन काय आहे? एक वर्ड आहे जो नाउनला रिप्लेस करतो किंवा सबस्टिट्यूट करतो. जसं की आपण बघितलं होतं केशव. केशव इज अ गुड बॉय, केशव इज अ बॅड बॉय, किंवा केशव इज ईटिंग फूड, केशव इज वॉचिंग TV. तर परत परत आपण केशव लिहू नाही शकत, म्हणून आपण त्याला काय रिप्लेस करतो? केशवला ही रिप्लेस करतो, है ना. आत्ता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा कधीही, आता इथे तर आपल्याला माहिती आहे की आपण समजा केशव आहे किंवा कुठली मुलगी आहे किंवा कुठला मुलगा आहे, त्याच्याऐवजी आपण ही किंवा शी वापरतो, है ना. पण कधी कधी असं होतो की आपल्याला नाऊनबद्दल माहीतच नसतो, है ना. जसं की फॉर एक्झाम्पल समोरच्या माणसाचं नावच माहीत नाही, तर आपण कसं बोलतो? व्हॉट इज युअर नेम, है ना. वॉट लावतो. त्यानंतर तो कोण होता असं विचारतो आपण, है ना. तर तिथे आपण हू असं म्हणतो, हू वॉज दॅट गाय और हू वॉज दॅट मॅन, है ना. तर हे जे असतात हे प्रोनाउन असतात, ठीक आहे. तर आपण हे जे याच्यामध्ये आपण जे टाईप्स बघितलेत त्यामध्ये आपण बघूयात की कुठले कुठले अजून पुढचे जे टाईप्स आहेत ते असतात. तर आपण एकच टाईप घेतला होता त्यामधला, जसं की पर्सनल नाऊन आपण घेतला होता. तर आज आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन पण घेऊया, पॉझेसिव्ह घेऊया, इंडेफिनेट घेऊया, रिलेटिव्ह आणि इंटेन्सिव्ह. तर आज आपण 4 टाईप्स ऑफ प्रोनाउन बघूया, बाकीचे 3 नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर सर्वात पहिले आपण पर्सनल तर आपल्याला झालेलं आहे. तर बरेचसे मुलांनी पर्सनल प्रोनाऊनमध्ये सब्जेक्ट आणि, जसं की आपण बघितलं होतं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असतो, तर त्यामध्ये सब्जेक्टचे एक्झाम्पल जास्त लिहिले आहेत, पण ऑब्जेक्टचा जो एग्जाम्पल है ते खूप कमी प्रमाणात लिहिलं आहे. तर त्याची पण प्रैक्टिस करा, है ना. बहुत सारे बच्चों ने क्या किया है कि ऑब्जेक्ट जो सब्जेक्ट पर्सनल प्रोनाउन है उसका ज़्यादा उपयोग किया है, पर ऑब्जेक्ट पर्सनल प्रोनाउन जो है इसका उपयोग कम किया है. तो इसका भी आप यूज़ कीजिए और प्रैक्टिस कीजिए. तो जैसे कि आज हम 4 टाइप के जो प्रोनाउन है वो हम पढ़ने वाले हैं, जो कि है पॉजेसिव प्रोनाउन, इंडेफिनेट, रिलेटिव एंड इंटेंसिव प्रोनाउन. बाकी के 3 हम नेक्स्ट लेक्चर में देखेंगे. तो सबसे पहला जो प्रोनाउन है, जैसे कि हमने पर्सनल नाउन देखा था, ये सेकंड टाइप का है. तो सेकंड जो है ये है पॉजेसिव. पॉजेसिव प्रोनाउन मतलब क्या होता है, चलिए देखते हैं. पॉजेसिव प्रोनाउन शोज ओनरशिप और पोजेशन ऑफ अ नाउन. मीन्स व्हाट? जो भी पॉजेसिव प्रोनाउन है वो क्या दिखाता है? एक ओनरशिप दिखाता है, पोजेशन देता है. जैसे कि ये मेरा है, ये तेरा है, ये उसका है, ऐसा बोलते हैं ना अपन, है ना. इट्स माय, इट्स अवर, इट्स योर, हिज, हर, है ना. तो ये पॉजेसिव टाइप का हो गया, है ना. जसं की पॉजेसिव प्रोनाउन म्हणजे काय की ज्यामध्ये आपण ओनरशिप किंवा पोजेशन दाखवतो, जसं की माझं, तुझं, है ना, त्यांचं, है ना, ह्यांचं. हे सगळं जे असतात हे पॉजेसिव प्रोनाउनचे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये जर का तुम्ही जर बघितलं कुठले कुठले शब्द येतात, तर यामध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतंय माय, योर, हिज, हर, इट्स. तर यामध्ये एक नोट घ्या. नोट देर इज अ नो ॲपॉस्ट्रॉफी नसलेला इट्स, है ना. इट्स, देअर. तर हे सगळे एक वर्ड आहे पॉजेसिव्ह प्रोनाउनचं. जर याला जर आपण एक्झाम्पल म्हणून यूज केला तर यामध्ये जसं बघा राईट साईडला, इज दॅट माय बुक, ही माझी बुक आहे का, है ना. त्यानंतर दुसरं जे सेंटेन्स आहे, नो दॅट्स हिज बुक, है ना, ते त्याची बुक आहे, है ना. नंतर त्यानंतर दॅट्स इट्स शेल्फ, है ना. त्यानंतर आय हॅड लाईक
टू सी देअर बुकशेल्फ. तर आता याच्यामध्ये जे देअर आहे ते काय आहे, पॉजेसिव प्रोनाउन है ना. तो इसमें बहुत सारे शब्द आते हैं, माय, और, योर, हिज, हर. तो ये जो भी शब्द है ये ओनरशिप दिखाते हैं, पोजेशन दिखाते हैं, तो इसीलिए इसे पॉजेसिव प्रोनाउन ऐसे बोलते हैं. तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, नेक्स्ट टाईप घेऊया जे आहे इनडेफिनेट प्रोनाउन. इनडेफिनेट प्रोनाउन मीन्स व्हॉट, डोंट point to a particular noun. We use them, an object doesn't need to be specifically identified as such, it can remain indefinite. म्हणजे सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं, जेव्हा आपल्याला नाऊनबद्दल, पर्टिक्युलर नाऊनबद्दल माहीत नसतं तेव्हा आपण काय बोलतो, थोडेसे लोक होते है ना, भरपूर लोक होते है ना. जेव्हा आपल्याला गिनती माहीत नसते, ज्यांचे नंबरिंग माहीत नसतं है ना, कोण आहे हे माहीत नसतं, तेव्हा आपण एनीबडी म्हणतो, नो बडी म्हणतो, सम म्हणतो है ना, फ्यू म्हणतो. तर या सगळ्यांना आपण इनडेफिनेट प्रोनाउन म्हणतो है ना. इनडेफिनेट प्रोनाउन मीन्स क्या होता है, जो हम स्पेसिफिकली बोल नहीं सकते किसी एक को है ना. हम जब पर्टिकुलर बोल नहीं सकते कि ये नाउन, कोई भी एक नाउन को, तो हम फ्यू लगाते हैं, एवरीवन लगाते हैं, ऑल लगाते हैं, सम लगाते हैं, एनीथिंग लगाते हैं, एनीबडी, कोई भी है ना, कहाँ भी, किधर भी, कुछ लोग है ना. ऐसा जो भी हम जो यूज़ करते हैं उसे इनडेफिनेट प्रोनाउन ऐसे बोलते हैं. तो कुछ एग्जाम्पल देख लेंगे आप, जो साइड में लिखा है राइट साइड में, ट्रुथ इज़ नोन बाय फ्यू पीपल है ना. जो सच्चाई है वो कुछ लोगों को ही मालूम है. अब वो कुछ कौन है आप बोल नहीं सकते है ना, तो इसलिए इसे इनडेफिनेट प्रोनाउन बोलते हैं. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ट्रुथ इज नोन बाय फ्यू पीपल है ना. जे खरं आहे ते थोडेसे लोकांनाच माहिती आहे, पण कुठले लोक, कोण लोक है ना, तर असं बोलू शकतो आपण. त्यानंतर एव्हरीवन कॅन डू वर्क, कोणी पण हे काम करू शकतो है ना, कोई भी ये काम कर सकता है, कोई भी. पर्टिक्युलर नाउन का किसी का नाम लिया है क्या, नाही है ना, कोणाचंही पर्टिक्युलर नाउनचं नाव घेतलेलं नाही आहे है ना, जनरल सेन्समध्ये आपण बोलतो आहे, त्यामुळे याला आपण इनडेफिनेट प्रोनाउन असं म्हणतो. आता रिलेटिव्ह प्रोनाउनबद्दल बघूया. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, relative pronouns are used to connect a clause or phrase to a noun or pronoun. We often see them when we need to add more information है ना. जेव्हा कधीही आपण कुठल्याही प्रोनाउनला कनेक्ट करतो कुठल्याही फ्रेजसोबत किंवा नाऊनसोबत, त्यावेळेस त्या वर्डला रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतो. जसं की इथं हू, whom, which, however, whomever, whichever, हे जे दिसतं आहे हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे रिलेटिव्ह प्रोनाऊनचे आहेत है ना. तर राईट साईडला तुम्ही एक्झाम्पल बघू शकतात. फॉर एक्झाम्पल, द पेंटर हू पेंटेड दिस वॉल लिव्ज इन अ पॅरिस. आता जो पेंटर आहे त्याचं नाव आपल्याला माहीत नाही है ना, पण तो जो पेंटर आहे, पण तो जो बोलतो ना तो है ना, तो जो पेंटर आहे तो कुठे राहतो, पॅरिसमध्ये राहतो है ना. तर हे जे एग्जाम्पल है हे असं रिलेटिव प्रोनाउन असतो है ना. अभी रिलेटिव प्रोनाउन मीन्स ऐसे प्रोनाउन होते हैं जो कनेक्ट करते हैं नाउन से या फिर कोई फ्रेज से है ना, जैसे कि हु, हुम, विच, हुएवर, हुमेवर है ना. जैसे कि इसमें राइट साइड में आपको एग्जाम्पल 4-5 एग्जाम्पल दिखेंगे, जिसमें पहला एग्जाम्पल द पेंटर हु पेंटेड है ना, मतलब जो पेंटर है जिसने पेंट किया है, जिसने है ना, अभी उसका नाम पता नहीं है ना, तो हम ऐसे बोलते हैं जिसने पेंट किया है वो कहाँ रहता है, पेरिस में है ना. तो ये हो गया रिलेटिव प्रोनाउन. अभी लास्ट एग्जाम्पल है इंटेंसिव प्रोनाउन, जिसका मतलब होता है इंटेंसिव प्रोनाउन मीन्स एम्फेसाइजेज और इंटेंसिफाई नाउन एंड प्रोनाउन. टिपिकली वी फाइंड देम राइट आफ्टर द नाउन, दे आर इंटेंसिफाइंग. These pronoun typically end in a self और selfless. जैसे कि कोई भी हमें नाउन हो उसे जब हम इंटेंसली बोलते हैं है ना, जैसे कि इधर आप एग्जांपल देख सकते हैं, माई सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, देम सेल्फ, इट सेल्फ है ना. इसमें एक एग्जांपल है राइट साइड में, आई माई सेल्फ ट्रैवल टू दुबई और समथिंग एल्स है ना. आई माई सेल्फ डन दिस वर्क है ना. अब इसमें नीचे में एक एग्जांपल है, ही हिमसेल्फ इज हिज वर्स्ट क्रिटिक है ना. तो इसमें भी आप देख सकते हो कि हिमसेल्फ, हर सेल्फ, माई सेल्फ है ना,
हम कोई भी एक चीज़ को इंटेंसली जब बोलते हैं तो ये चीज़ों का हम सेल्फ और सेल्फ इस चीज़ का यूज करते हैं. आपण इंटेन्सिव जे प्रोनाउन आहे ते कुठे यूज करतो, जेव्हा आपण इंटेन्सली किंवा खूप जोर देऊन कुठल्याही नाऊनला किंवा प्रोनाऊनला जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण याचा यूज करतो. जसं की माय सेल्फ है ना, हिमसेल्फ, हर सेल्फ, देम सेल्फ है ना. आय माई सेल्फ ट्रॅव्हल टू पेरिस और दुबई है ना. ही हिमसेल्फ इज हिज वर्स्ट क्रिटिक. शी अप्रूव्ड द मॅरेज हर सेल्फ है ना. तर कुठल्याही नाऊनला किंवा प्रोनाऊनला जेव्हा आपण इंटेन्सली बोलतो तेव्हा आपण हिमसेल्फ किंवा हरसेल्फ हे याचा वापर आपण करतो. तो दोस्तों ये था हमारा आज का टॉपिक, जो कि हमने चारों भी टाइप्स के एग्ज़ाम्पल थे वो लिए. तो आपको होमवर्क करना है, 10 एग्ज़ाम्पल्स आपको करने हैं है ना. अभी जैसे कि पजेसिव है, इंटेंसिव है, रिलेटिव है ना, इन सभी के 10 एग्ज़ाम्पल्स आपको करने हैं. ओके, तो ये है होमवर्क. मुझे भेजिए, कुछ प्रॉब्लम आई तो मुझे बताइए और कमेंट कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए. थैंक यू.